मुंबई एअरपोर्टला लँड होईल. अमेरिकेमध्ये पुण्याला जातं. पिकअप केल्यावरती एक 8:30 पर्यंत 8:40 पर्यंत आम्ही आलोय स्कूलमधून आणि स्कूलमध्ये गेल्या गेल्या आज कांड झालं आहे बघा. नाकावरती नख मारून आले हे बघा. आम्ही आता स्कूलमधून आलो. आले आले मसूरची डाळ लावली आहे, कुकरला लावली डायरेक्ट. मी जाताना भिजवून ठेवून गेली होती आणि मी कुकर भाताचा लावलेला. मला वाटतं राकेश जेवून जाईल कारण तो आजकाल सकाळ सकाळ तो जेवतो आणि मग जातो. तर मी आज पास्ता बनवलेला नाश्त्याला. तर तो बोला मी पास्ताच खातो आणि जेवत नाही. तो जेवला नाही जाताना. दुपारी जेवेल. नको लावू, नको नाही लावायचं, नको नको लावू, नको नको हे बघ तर शाळेमध्ये आज जाऊन बसलं. मांडीला नको बसू बाळा, इथे बस बाजूला. मी पण खूप थकले ॲक्च्युली. काय माहिती दमल्यासारखंच वाटतं, भिरभिरी येते ॲक्च्युली. नाश्ता केलेला मी पण थोडेच खाल्लेला पास्ता, एकदम एवढासा खाल्लेला. त्याला जरा जास्त दिला राकेशला. मला वाटलं की त्याला भूक असेल म्हणून मी त्याला जास्त दिला आणि त्यांनी तो अर्धा वेस्ट केला. अर्धा खाल्ला आणि अर्धा फेकून दिला.
त्याच्या चक्करमध्ये मी स्वतःला कमी घेतला आणि तिला जास्त दिला. तर माझ्या कमीमधून पण हिनी पण खाल्ला. नॉर्मली ही कधी पास्ता वगैरे खात म्हणजे आवडतो तिला, पण असं सकाळ खायला बघत नाही. ऑमलेट वगैरे खाते. तर तिने पास्ता खाल्ला, मग विचार केला जाऊ दे ऑमलेट नाही बनवलं. गरम होता कदाचित खाल्ला असेल म्हणून. तर त्या थोड्यामधून मला स्वतःला थोडा घेतला, त्याला जास्त दिला. तर त्याने त्याचा पूर्ण नाही खाल्ला, त्याने अर्धा पण नाही खाल्ला. मी त्याने तो उष्टा केला तर तो कोणीच खाल्ला नाही, तो फेकून दिला मी आता डस्टबिनमध्ये टाकून दिला तो. आणि हिने मला थोडा होता त्यातला थोड्यातला पण हिने खाल्ला थोडासा. काय बोलायचं, मला नाश्ताच नीट मिळाला नाही. इकडे आम्हाला खूप सारा अभ्यास दिला आहे, होमवर्क. दिवाळी आहे ना आता, ती एक्झाम पण सुरू होणार आहेत आता. त्याच्या एक्झाम सुरू होणार कधीपासून ते बघायला लागेल, मला एक्झॅक्ट माहिती नाही. तर खूप सारा होमवर्क दिला आहे. तोंड पण नीट पुसलं नव्हतं. मी पटकन जाऊन त्यांना गाईला फोडणी केली, कारण मी जाताना सगळं कांदा टोमॅटो सगळं कढीपत्ता सगळं प्रिपरेशन ठेवलेलं आणि मसूरची डाळ भिजत घालून गेली होती. तर फोडणी केलं पटकन होते दिलेली. भरपूर शिट्ट्या मी 5-6 शिट्ट्या झाल्यात आतापर्यंत. जास्तीत जास्त शिट्ट्या देते, कारण की कसं एकदम मॅश झाली पाहिजे. तुम्ही कुकर बंद करून देते. हे बघ लॉलीपॉप चाय आहे. छान लॉलीपॉप आहे. आणि मी जेली बनवलेली, त्या जेलीमुळे बोट भाजून घेतलं आहे. मला छान आहे. बस नाही तर मी थोडंसं खाली बसते, कारण मला जमिनीवरती बसल्याशिवाय बरं वाटत नाही. काय माहिती 12:15 झालेत. 12:30ला मी बेबोला जेवण दे आणि लगेच आम्ही लोक आमचं पण जेवण करून, कारण मला तर भूक तर मला खूप लागली. जेवते, भुकी लागली आहे. तर आता आम्ही जेवायला बसतोय. माझं आणि इराचं जेवण एकत्र. हे लॉलीपॉप काय करतोय ताटामध्ये, नंतर खा. आमचं जेवण आहे ॲक्च्युली मसूरची डाळ आहे, भात आहे, सॅलड आहे आणि हे चिकन होतं रात्रीचं, कोकोनट चिकन होतं, तर ते चिकन आहे. तर आता लॉलीपॉप तिने ताटामध्ये ठेवला होता, तो ठेवते वाटीबिटीमध्ये घालून ठेवते आणि जेवायला बसतो पहिल्यांदा. कारण की जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की माझासुद्धा नाश्ता नीट झाला नव्हता आणि इराला पण भूक लागली. आणि ॲक्च्युली भुकेपेक्षा जास्त तिला झोप आली आहे. आता ती झोपायचा प्रयत्न करत होती, म्हणून विचार केला पटकन जेवण वाढून घेते, म्हणजे जेवण झोपेल. कारण ती आता थोडीशी झोपली ना 10-15 मिनटासाठी, तर ती नंतर परत झोपायला बघणार नाही आणि मग त्रास देईन. व संध्याकाळी 7-8 नंतर झोपण्याचा प्रयत्न करेन परत. तर मी आता बनवते पिझ्झा, ब्रेड पिझ्झा. कॉर्न आहे आणि टोमॅटो आहे, चिली फ्लेक्स आहे,
चिली फ्लेक्स आहे. ऑरेगॅनो पण होतं पण भेटत नाही आता. मला खाऊ. जास्त काय गरज नाही तुला. हे टोमॅटो हे मम्मा हे दाखव मला. हे काय आहे? हे काय आहे? मम्मा हे काय आहे? मम्मा 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 हे काय आहे? हं? पिझ्झा एक नंबर झाला. खूप चांगला पिझ्झा खाते. आणि हे बघा म्हणजे काय खेळणं वाटलं तुम्हाला? तिथे चवी हिला घेण्यात पडला. मी लावलंय बाहेर लाइटिंगचं तोरण. खेळवलं तुम्ही जरा तरी लास्ट हा आहे पिझ्झा. हॅलो. ॲक्च्युली मी व्लॉग एंड करायलाच विसरली आणि आता ॲक्च्युली झोप लागली कसली. आम्ही लेटच झोपतो म्हणून. पण मी व्लॉगच एंड केला नाही. सकाळी जेव्हा मी एडिट करायला बघत बसले ना तेव्हा मी बघत होते की मी ब्लॉग एंड केलाच नाही. एंडच नाही केला तर मी एडिट कशाला करू म्हणून मी ब्लॉग एंड करते आधीचा ब्लॉग. आणि दुसरा ब्लॉग तर मी ऑलरेडी चालू केला आहे पण हा मी अजून एंड नव्हता केला चालू. तर मी आता हा पहिल्यांदा एंड करते आणि नंतर मग तो कंटिन्यू करते. तर माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये उद्या. टिल देन बाय बाय.